अजून पण ते वचन पाळू राहिलोय. मामा, तुम्ही पण एकमेकांना वचनं दिली असतील ना तुमच्या लग्नात? म्हणजे काय काय वचनं दिली असतील ना? किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? मला माहिती आहे की तुम्ही नेहमी म्हणता की आत्या तुमच्यावर संशय घेते, तुमच्यावर संशय घेते, पण ती संशय का घेते हा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही, मान्य आहे हे सगळं होऊच शकतं, म्हणजे अगदीच होऊच शकतं. लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस ना एकदम मस्त मस्त जातात, म्हणजे एकदम छान छान गोडी गुलाबीचे. पण नंतर बाळ झालं ना की हळूहळू मग पुरुषाला असं वाटतं की आता रुटीन सुरू झालं. हां, कारण जबाबदारी वाढते. मग बायकोला असं वाटतं की नवऱ्याला आपल्यात काही रसच नाही उरलाय. मग तिला परत असंही वाटू लागतं की ऑफिसमध्ये याला दुसरी बाई आवडू राहिली. ऑफिसचं नाव नका काढू. सॉरी सॉरी. मला सांगा मामा, तुम्ही या 2-3 वर्षात कधी स्वतःहून आत्याला एक गजरा आणून दिलाय? गजराच काऊन आणून द्यायचं त्यांनी? सॉरी सॉरी, ठीक आहे, गजरा नाही, आपण दुसरं काहीतरी घेऊ. मामा मला सांगा, तुम्ही आत्याला कधी स्वतःहून बाहेर फिरायला घेऊन गेलात? नाही. जेवायला? नाही. पिक्चर? नाही हो. मामा निदान नाटकाला तरी? नाही हो, हल्ली एवढ्यात वेळच नाही मिळाला मला. बरं, नाही होऊ शकतं, म्हणजे वेळ नाही मिळू शकत, असं होऊ शकतं. पण मला सांगा मामा, लग्नानंतरचे काही दिवस हे असं झालं का? नाही. नाही, म्हणजे तुम्ही आत्याला पुरेपूर वेळ देऊ राहिले होते? हा हो. अहो तेव्हा तर हे ना मला दर शनिवारी पिक्चरला न्यायचे, पुन्हा रविवारी जेवायला बाहेर न्यायचे, फिरायला घेऊन जायचे, आणि जेवण झाल्यावर आईस्क्रीम नाही तर मस्तानी एकदम फिक्स होती आमची.